मंथन हा शब्द खूप चांगला आहे. कारण मंथन तेच करू शकतात जे विचार करतात. आणि आपल्या देशामध्ये विचार भिन्नतेपेक्षा विचार शून्यता ही मोठी समस्या आहे. स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी असं नेहमी म्हणायचे की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट इज नेक्स्ट इलेक्शन. तो 5 वर्षाचा विचार करतो आणि जो राष्ट्र निर्माणाचा विचार करतो, सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मर आहे, ही थिंक्स फ्रॉम सेंचुरी टू सेंचुरी. तो 100 वर्षाचा विचार करतो. त्यामुळे आपण सगळेजण राष्ट्रीय विचाराचे आहे आणि राष्ट्रवादी विचार हाच आपला आत्मा आहे. आपल्या देशाची सर्वांगीण उन्नती झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे आणि आपला भारत देश संपूर्ण विश्वामध्ये एक महाशक्ती झाला पाहिजे, हीच आपल्या सगळ्यांच्या मनातली उत्कट भावना आहे. पण जगातली ही सुपर पॉवर आपल्याला बनायचं असेल तर आज आपल्याला कोणत्या दिशेने गेलं पाहिजे याचं मंथन करणं हे आपल्या सगळ्यांच्याच बरोबर, सरकारमध्ये असणारी लोक असतील, सरकारच्या बाहेर असणारी लोक असतील, एज्युकेशनमध्ये किंवा अन्य क्षेत्रात काम करणारी मंडळी असतील, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला पुढल्या 50 वर्षात काय करायचं आहे याचं विजन आपल्याला ठरवावं लागेल. एकाने खरं सांगितलं आहे की यू कॅन डोनेट आय बट यू कॅनॉट डोनेट विजन. दृष्टी दान करणं सोपी आहे, पण विकासाची ॲप्रोप्रिएट विजन देणं खूप कठीण आहे आणि एखादा माणूस ते देऊ शकत नाही. कारण आपल्या सगळ्यांमध्ये सगळे क्षमता आहे अशी काही स्थिती नाही आहे. रामभाऊ म्हाळगींनी सांगितल्याप्रमाणे नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी हे जसं आहे तसं आपल्यामध्ये कोणी पूर्णांक नाही आहे. आपण सगळे अपूर्णांक आहोत आणि त्यातला मी देखील एक अपूर्णांक आहे. त्यामुळे मी जरी माझे विचार मांडत असलो तरी हेच विचार योग्य आहेत किंवा हीच दिशाच योग्य आहे असा माझाही पण दावा नाही आहे. किंबहुना आपण जेव्हा मंथन करतो, चिंतन करतो, त्यातून आपल्याला आपल्या विषयाची स्ट्रेंथ आणि विकनेसेस दोन्ही पण लक्षात येतात. पण कुठेतरी देशामध्ये आपल्या भविष्याबद्दलचं चिंतन होतं, मंथन होतं, ही आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्यासारखे विद्वान, देशाचा विचार करणारी मंडळी जेव्हा निरनिराळ्या विषयावर विचार करतात, चिंतन करतात, मंथन करतात, त्यावेळी तुमच्या सगळ्यांच्या विचारातून माझ्यासारख्याही लहान माणसाला काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आणि त्यामुळे मी निश्चितपणे मंथनचं स्वागत करतो. आपल्या देशाबद्दलचं खरं चित्र जर म्हणाल तर असं आहे की वी आर ए रिच नेशन विथ ए पुअर पॉप्युलेशन. आपला देश धनवान आहे पण देशातली जनता गरीब आहे. आणि याचं सगळ्यात मोठं कारण काय असेल तर विजनलेस लीडरशिप, बॅड अँड करप्ट गव्हर्नन्स आणि निर्णय न घेणं आणि योग्य वेळेवर योग्य निर्णय न घेणारे त्याचे दुष्परिणाम भोगणं ही आपली सगळ्यात मोठी समस्या आहे. अजूनही बरीच कारणं त्याकरता आहेत. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की 47 साली जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा साम्यवाद, समाजवाद आणि पुंजीवाद या तिन्ही विचारांचे समर्थक होते. त्यावेळी साम्यवादी म्हणून घेणं हा अभिमानाचा विषय होता. त्यानंतर समाजवादी म्हणणारी लोकांनी आम्ही या देशाचे प्रश्न सोडवू शकतो, आमच्या विचारात ही ताकद आहे, हा दावा केला. आणि त्याच वेळी स्वतंत्र पक्षाच्या रूपाने लिबरल इकॉनॉमी आणि पुंजीवाद याचंही समर्थन केलं गेलं.
अनेक पुस्तकं लिहिल्या गेली. मार्क्सपासून, लेनिनपासून, लोहियांपासून तर दीनदयालजी उपाध्यायांपर्यंत स्पिरिट एकच होतं की आपल्या समाजाचं आणि देशाचं कल्याण कसं होईल, गरीब माणसाचं कल्याण कसं होईल. परंतु विचाराची मांडणी करत असताना मांडणी मात्र वेगवेगळ्या प्रकारची होती. आज 1947 नंतर आज जो आतापर्यंतचा काळ गेला, या काळानंतर अनेक विचार आता नामशेष व्हायला लागले आणि हेही लोकांना समजलं की पुस्तकात लिहिलेल्या अर्थशास्त्रातून किंवा विजनमधून देश काही घडू शकत नाही. कारण जे काल होतं ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही. ती होणारी स्थित्यंतरं जी आहेत ती एवढी मोठी आहेत की कुठलीही गोष्ट ही परमनंट गृहीत धरून कुठलंही धोरण आखता येऊ शकत नाही. विशेषतः पाश्चिमात्य देशामध्ये याची सुरुवात झाली आणि आता आपल्याकडेही होती आहे. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड, याला आपण नॉलेज म्हणतो. आणि कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हा जगातला सगळ्यात मोठा संदेश आहे. अर्थात या अनुषंगाने विद्यापीठामध्ये, मेडिकल सायन्सेसमध्ये त्याच्या इन्स्टिट्यूशन्स अनेक आहेत, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये, इकॉनॉमिक इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारांनी नवीन नवीन गोष्टीचं रिसर्च पण करत आहेत आणि नवीन नवीन प्रश्न आणि समस्यांची उत्तरं शोधत आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. ते असं म्हणायचे की हे भारतात जेवढी माणसं आहेत तेवढी प्रश्न आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी एवढंच जरी ठरवलं की मी प्रश्न राहणार नाही तरी एक प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे आपण देशाने आपल्याला काय दिलं, याकरता आपण देशाकरता काय केलं, हे मला असं वाटतं जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मी ज्यावेळी पहिल्यांदा मुंबईतच मंत्री झालो त्यावेळी मी श्रीखंडेंच्या घरी एकदा गेलो होतो. त्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर त्यांच्याकडे सहज अशाच काही लोकांबरोबर चर्चा होती. त्यावेळी मला हे सगळे मुंबईचे 55 उड्डाण पूल, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, वर्ली बांद्रा सिलिंग प्रोजेक्टवर काम करायची संधी मिळाली. तेव्हा मी त्यावेळी BBC-मध्ये माझा एक इंटरव्ह्यू झाला होता. त्यांनी मला असा प्रश्न विचारला होता की तुम्ही हे काम का करता आणि फास्ट गतीने का काम करता, याचं कारण काय आहे. तर मी त्यांचा प्रश्न समजून मी त्यांना उत्तर दिलं की मी RSSचा स्वयंसेवक आहे आणि आम्हाला सांगितलं की देशाकरता प्रत्येकाने काहीतरी काही केलं पाहिजे. मी मंत्री झालो, माझ्या हातात पूल आणि रस्त्याची कामं आहेत आणि मला असं वाटतं की कमीत कमी वेळात या देशाकरता मी जास्तीत जास्त मुंबईकरता, महाराष्ट्राकरता काय करू शकतो ते करण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून मी हे काम गतीने करण्याचा प्रयत्न केला. माझ्याबद्दल एक गैरसमजही आहे की मी इंजिनियर आहे म्हणून. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी इंजिनियर आहे, पण मी इंजिनियर नाही आहे. मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, LLB आहे आणि बिझनेस मॅनेजमेंटचा डिप्लोमा केलेला आहे. त्यामुळे माझा दुरान्वयाने पण कन्स्ट्रक्शनशी काहीच संबंध नाही आहे. माझं नागपूरला घर आहे. आता राजवाडा जसा आहे भोसल्यांचा तसा बाजूला गडकरी वाडा आहे. आमचं मोठं मातीचं घर होतं आणि मी माझ्या अकलेनी घर बांधायचा प्रयत्न केला आणि मी पूर्ण सपशेलपणे फसलो, कारण माझ्या बेडरूममध्ये समोर पिलर आला. त्याच्यामुळे मला कन्स्ट्रक्शनचं काही फारसं समजत नाही. त्यामुळे मी काही यातलं एक्सपर्ट पण नाही आहे. तुम्ही म्हणाल मग हे तुम्ही झालं का, पण मी बुलडोझर आहे. कारण मी नेहमी राजकारणातही असू नये हो किंवा नाही मध्ये बोलतो, करतो, बघतो, तपासून बघतो, ही भाषा मी कधी वापरली नाही. मी एकदा बाळासाहेब ठाकरेंना भेटलो. बाळासाहेब फार मोकळ्या स्वभावाचे होते आणि त्यांनी मला एक ॲक्रिलिकच्या शीटवर लिहिलेलं एक वाक्य प्रेझेंट दिलं आणि त्याच्यावर लिहिलं होतं, आय लाईक पीपल हू कॅन गेट द थिंग्स डन. ते म्हणाले हे तुझ्याकरता चांगलं आहे कारण तू करतो, हे तुझ्याजवळ ठेव. ते मी माझ्याजवळ ठेवलं आणि नंतर मी अनेक सरकारी अधिकाऱ्यांना दिलं. कारण अनेक लोक आयुष्यभर रबचं फेरच करतात. निर्णय न घेणं ही देखील खूप मोठी समस्या आहे.
आणि असे कलरलेस, टेस्टलेस, ऑर्डरलेस इतके लोक आहेत, ते विद्वान आहेत, हुशार आहेत, मोठ्या पदावर आहेत, पण निर्णय मात्र घेत नाहीत. त्यामुळे खूप देशाचं नुकसान होतं. त्या सगळ्यांना मी ते छापून दिलेलं आता पुन्हा बाळासाहेबांचं वाक्य प्रेझेंट देत असतो. आपल्या देशामध्ये लोकसंख्या खूप आहे आणि विशेषतः पॉप्युलेशन वाढत असल्यामुळे आपल्यासमोर बऱ्याचशा गंभीर समस्या आहे. मी ज्या इन्फ्रास्ट्रक्चरचं काम करतो आहे त्याच्यामध्ये खूप इनोव्हेशन्स आले आहेत. मी जेव्हा मुंबईमध्ये 55 उड्डाणपूल बांधले आणि वरळी बांद्राई पण झाला, तेव्हा मला असं वाटलं की मुंबईचा ट्रॅफिक कमी होईल. पण आजही अनुभव हा आहे की ट्रॅफिक काही कमी झाला नाही. याचं कारण आपल्या देशामध्ये ॲटोमोबाईल ग्रोथ 22% आहे. आणि आता तर अशी स्थिती आहे की मी जेव्हा भारतीय जनता पार्टीचं काम सुरू केलं, साधारणतः 77-78चा काळ असेल, तेव्हा आम्ही एकाला अध्यक्ष करायचा निर्णय घेतला. तर मला विचारलं की याला अध्यक्ष का करता? मी म्हटलं याच्याकडे जुनी ॲम्बॅसेडर आहे, त्यामुळे नेता कोणी आला तर फुकटामध्ये पेट्रोल न टाकता हा गाडी घेऊन येईल विमानतळावर आणि पोचवून देईल आणि सोडून देईल, म्हणून त्या कामाचा असल्यामुळे याला अध्यक्ष केलेलं बरं राहील. आता स्थिती एवढी बदलली आहे की एखादी मीटिंग असेल तर हजारो गाड्या येतात, गाड्या ठेवायला जागा नाही. आणि त्यामुळे रस्ते, पूल याचं कामं जोरात सुरू आहे. मी जेव्हा मंत्री बनलो तेव्हा आपल्या देशामध्ये 96,000 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता आणि महाराष्ट्रात 5,500 किलोमीटर होता. आता आम्ही 1,70,000 किलोमीटर केला. आणि स्थिती बघा कशी होती की देशामध्ये 52 लाख किलोमीटर रोड्स आहेत, त्यापैकी 2% फक्त राष्ट्रीय महामार्ग होता आणि देशातला 40% ट्रॅफिक 2% रोडवर चालत होता. त्याचा परिणाम म्हणजे देशात दरवर्षी 5 लाख ॲक्सिडेंट होतात आणि 1.5 लाख लोक मृत्युमुखी पडतात. त्यामुळे नॅशनल हायवेचं एक्सपान्शन करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे आता जोरात कामं सुरू आहे. महाराष्ट्रातला 5,500 किलोमीटरचा 22,000 किलोमीटर राष्ट्रीय मार्ग झाला. आणि माझं केवळ डिपार्टमेंट, मी म्हटलं होतं 5 लाख कोटी रुपयाची कामं महाराष्ट्रात करीन, आता मी 7 लाख कोटी रुपयाची कामं महाराष्ट्रातच केवळ करतो. मी हे पत्रकार आहे त्यांना सांगतो की रेकॉर्ड करून घ्या. आणि कोणी जर माझ्यावर आक्षेप घेतला तर माझ्याजवळ वेबसाईटवर लिस्ट आहे, त्यामुळे पैचा हिशोब आहे. त्यामुळे राजकीय नेता म्हणून जरी सांगत असलो तरी माझ्याजवळ हिशोब तयार आहे, कारण माझ्या हातात डिपार्टमेंट पुष्कळ आहे. की 7 लाख कोटी रुपयाची कामं केवळ महाराष्ट्रात सुरू आहे. काही मंजूर झाली आहे, काही सुरू आहेत. एकंदरीत या कामामध्ये या महत्त्वाची गोष्ट अशी की कामामध्ये पैसे वाचवले जाऊ शकतात. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी दिल्लीपासून मुंबईपर्यंत एक एक्सप्रेस हायवे 14 लेनचा, म्हणजे मुंबई पुण्याच्या दुप्पट किंवा थोडासा मोठाच एक लेन अजून असा हायवे बांधतो आहे. तुम्हाला माहिती आहे की मुंबईच्या आणि दिल्लीच्या मध्ये सध्याचा रस्ता जो आहे तो मुंबई, सुरत, अहमदाबाद आणि दिल्ली असा रस्ता आहे. माझ्याबरोबर एक IIT इंजिनियर काम करतो, आता OSD म्हणून, हुशार मुलगा आहे, अरुण नरेंद्र म्हणून, तामिळनाडूचा आहे. त्यांनी मला सांगितलं की या रोडनी जर आपण लँड एक्विशन केलं तर कॉस्टच एवढी जास्त आहे की हे रोड व्हायबल नाही आहे. तर मी त्याला असं विचारलं की नवीन अलाइनमेंट नाही करता येत का? तो म्हणाला चांगला विचार आहे, आम्ही आमच्या इंजिनियर बसतो, मी तुम्हाला सांगतो. आणि आम्ही नवीन अलाइनमेंट तयार केली त्यांनी. गुडगावपासून जयपूर म्हणजे हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र याचा बॅकवर्ड एरिया आम्ही घेतला, जो ट्रायबल एरिया आहे. हा हायवे सगळा मागासलेल्या भागातून जाणार आहे. आणि त्यामुळे या हायवेमध्ये केवळ लँड ॲक्विजिशनमध्ये आम्ही 16,000 कोटी रुपयाची बचत केली. 16,000 कोटी. आता याचा फार बोलबाला झाला नाही आहे, पण वडोदरा टू मुंबई
हे 44,000 कोटी रुपयाच्या हायवेच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. आणि आत्ता मी येतानाच नोटवर सही केली. त्यामुळे दिल्ली ते जयपूर याच्याही कामाची मंजुरी दिली, आजच दिली. त्यामुळे 2.5 वर्षाच्या आत हा 1,00,000 कोटी रुपये खर्च करून हा दिल्ली ते मुंबई एक्सप्रेस हायवे आम्ही बांधतो आहे. आणि तुम्हाला 2.5 वर्षाच्या आत हा हायवे बांधून देण्याचा आमचा निर्धार आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की मुंबई ते दिल्ली अंतर हे केवळ 12 तासात तुम्हाला कापता येईल. आणि हा हायवे सिमेंट कॉन्क्रीटचा राहणार आहे. पण या हायवेचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की दिल्लीपासून तर मुंबईपर्यंत हा सगळा आदिवासी आणि बॅकवर्ड एरियातून जात असल्यामुळे नवीन ग्रोथ सेंटर सुरू होतील. देशामध्ये कदाचित आपण दिल्लीमध्ये आलात, एक 14 लेनचा एक्सप्रेस हायवे आम्ही बांधलेला आहे. त्यांनी दिल्लीचं पोल्युशन कमी केलेलं आहे. दिल्ली टू मेरठ यातलं दिल्ली टू दासनामध्ये 14 लेनचा एक्सप्रेस हायवे आहे. 14 लेन म्हणजे खूपच मोठा हायवे आहे. तुम्ही जरूर दिल्लीला लागूनच आहे. दिल्ली ते UP रोडवर आहे. आणि आता दिल्ली मेरठ आम्ही बांधतोय, काम त्याचं मार्चमध्ये पूर्ण होईल. या हायवेमुळे 4.5 तास मेरठ टू दिल्ली यायला लागायचे, आता 40 मिनिटात येता येईल. त्यामुळे मी जेव्हा मुंबई पुणे हायवेला श्रीखंडे साहेबांना आठवत असेल की मी जेव्हा सांगायचो की 2.25 तास आणि 2.5 तास येऊ, त्यावेळी सगळे लोक माझी मजाक उडवायचे आणि म्हणायचे की हे काही बोलतात. मला एकदा मनोहर जोशी पण म्हणाले की नितीन, तू कसं सांगतो हे कसं शक्य आहे? 8 तास लागतात आणि 2.5 तास होईल. आज मुंबई ते पुणे हे 2 तास 10 मिनिटात पुरे करणारे लोक आहेत. त्याच्यामुळे हे शक्य आहे. तसंच आम्ही 12 एक्सप्रेस हायवे बांधतो आहे. आणि तुम्हाला कधी जर मिळालं तर तुम्ही जम्मू ते श्रीनगर प्रवास करा. त्यात आम्ही एक टनेल बांधली आहे, ती एवढी सुंदर आहे की त्या टनेलमधून जगातली सगळ्यात सॉफिस्टिकेटेड टनेल आहे. जर ट्रक बंद पडली तर क्रेननी उचलता येईल. त्या टनेलमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कंट्रोल करता येईल. एअर कंडिशनिंग टनेलमध्ये आहे. आणि ही टनेल जी आहे ही स्टेट ऑफ आर्ट आहे. आणि आत्ता जे कारगिल जे आहे, कारगिलचं युद्ध झालं, तिथे आम्ही टनेल बांधतो आहे 6,500 कोटीचं. पण ते कॉन्ट्रॅक्ट INFSला मिळालं होतं. त्यामुळे सध्या त्या टनेलचं काम सुरू होण्यामध्ये अडचणी आहे. पण ही टनेल झाल्यानंतर याची मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे की कारगिलचं युद्ध का झालं, कारण इथे -12 डिग्री 8 डिग्री टेम्परेचर आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि हिंदुस्थानमध्ये असा एक अलिखित करार होता की ज्या काळामध्ये असं टेम्परेचर राहील, थंडी राहील, त्यावेळी पाकिस्तानच्या सैन्याने आपल्या याच्यात निघून जायचं आणि भारतीयांनी आपल्याकडे निघून जायचं. पण पाकिस्ताननी याच्यात त्यांनी कबूल केलेल्या अटीचा भंग केला आणि त्यांनी कारगिलला आपले झेंडे लावले आणि म्हणून कारगिलचं युद्ध झालं. ही जी टनेल आहे ही लद्दाख आणि लेहला जोडणारी आहे. आणि आता या टनेलमुळे इथे काम करणं किती कठीण आहे तुम्ही विचार करू शकता. ही 6,500 कोटीची टनेल आहे. मला विश्वास आहे की आता त्याचा मार्ग निघून त्याचं काम आम्ही सुरू करू शकू. आणि दुसरी आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला मानस सरोवराला जर जायचं असेल तर आपल्याला चीनमधून किंवा नेपाळमधून जावं लागतं. त्यामुळे मी खूप दिवसापासून माझ्या मनात ही इच्छा आहे. माझी पत्नी यावर्षी तिकडे जाणार होती. मी तिला म्हटलं तू सध्या जाऊ नको, पुढच्या वर्षी मी तुला भारतातून घेऊन जाईल. मी आता पिथौरागड म्हणून उत्तराखंडमध्ये आहे. त्या उत्तराखंडवरून नेपाळ आणि चीनच्या सीमेवरून आम्ही एक रस्ता बांधतो आहे. त्याचं 70% काम पूर्ण झालेलं आहे. 30% काम फारच कठीण आहे. आत्ता MiG-26 हेलिकॉप्टरने तिथे टनेल मशीन्स उतरवल्या आहे आणि वर्षातून 3च महिने काम करता येतं. पण हे जर झालं तर आपण भारतातून डायरेक्ट मानस सरोवरला जाऊ शकू. केवळ 30 किलोमीटर आहे. आता हे काम खूप कठीण आहे, पण मी तुम्हाला नक्की सांगतो की 26 जानेवारी 20 पर्यंत नक्की या रस्त्याचं उद्घाटन
करून आपल्याला जाता येईल. दुसरी, बद्रीनाथ, केदारनाथ आणि गंगोत्री आणि यमुनोत्री याच्यामध्ये मोठा, तुम्हाला माहिती आहे किती लोक मेलीत. आणि हे बघितल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आणि विशेषतः मला या गोष्टीचं दुःख आहे की जगामध्ये तुम्ही कुठल्याही धर्मियांच्या श्रद्धास्थानांवर जा, तिथे पार्किंग, स्वच्छता, रोड चांगले आहेत. आणि कदाचित एकच धर्म जगात याला अपवाद असेल तर तो हिंदू धर्म आहे. आणि या गोष्टीचं माझ्या मनाला नेहमी मला ती बोचणी होती की आपल्या देशामध्ये बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्रीला जायला चांगले रस्ते नाही आहे. मी एकदा माझ्या परिवाराबरोबर BJPचा अध्यक्ष असताना मी बद्रीनाथ, केदारनाथची यात्रा करायचं ठरवलं. आता माझ्याबरोबर प्रोटोकॉल म्हणून तिथले मुख्यमंत्री होते डॉक्टर निशंक, तेही माझ्याबरोबर होते. आणि मी जेव्हा बद्रीनाथ, केदारनाथला त्या ठिकाणी प्रवास करायला लागलो तर आम्ही डोलीत बसलो, कारण चढायचं वरती. बरोबर 100-150 पोलीस होते. आणि मग तिथून येणारे लोक मराठीत मला म्हणायला लागले, अहो गडकरी, बघा किती घाणेरडा रोड आहे, काही सुविधा नाही आहेत, कशी स्थिती आहे, तुमचं राज्य आहे. हे 8-10 लोकांनी म्हटल्यानंतर मी खाली उतरलो, निशंकला हात जोडले, म्हटलं तू प्रोटोकॉल वगैरे सोड, तू जा वापस, तुझे पोलीसही वापस घेऊन जा, एक 4 सिव्हिल ड्रेसमधले ठेव, आम्ही चुपचाप पायी जातो आणि दर्शन घेऊन येतो, पण हा तमाशा काय आमच्याबरोबर तू ठेवू नको. आणि लोक, कारण सगळे मराठी माणसं होती ती मला प्रत्येकजण टोचत होती, कारण ती ओळखत होती. त्या दिवशी मला वाटलं की बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्रीला आपल्या देशात रस्ता नाही. आणि म्हणून 12,000 कोटी रुपये खर्च करून ऑल सीझन, म्हणजे वर्षभरात तुम्ही कधीही बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्रीची यात्रा करू शकाल असा रोड बांधायला घेतलेला आहे. याच्यात टनेल्स आहेत, रोड्स आहेत. आणि जर मला ग्रीन जज यांनी जर अडचण निर्माण केली नाही तर कदाचित पुढल्या वर्षीच्या जूनपर्यंत तुम्हाला हा रोड पूर्ण झालेला दिसेल. त्याच्यात टनेल्स आहेत, वायडक्ट्स आहेत, कामं सगळी दिलेली आहेत. आणि मग तुम्ही कुठल्याही दिवसात जाऊ शकाल, म्हणजे तुम्हाला अडचणच नाही. वर्षभर बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री जाऊ शकाल. आणि म्हणून ही गोष्ट मला विशेष रूपाने आनंदाची आहे की हे आपल्या सगळ्यांच्या अस्मितेचे मुद्दे आहेत. रस्त्याची कामं तर माझी आता नॉर्थ ईस्टमध्ये मी 1.25 लाख कोटी रुपयाचे रस्ते बांधतो आहे. आता इथेच नाही तर नेपाळ, म्यानमार, नंतर बांगलादेश याला जोडणारे 25,000 कोटीचे रस्ते बांधतो आहे. त्यामुळे आपल्या देशात रस्त्याचं कामच झालं नाही. एक प्रश्न मला लोक विचारतात, तुमच्याजवळ पैसे कुठून आले? मी असा पहिला मंत्री हो की म्हणून माझ्याजवळ पैशाची कमी नाही आहे. माझ्याजवळ मी आत्तापर्यंत 10 लाख कोटी रुपयाची कामं दिली आणि पैशाची काही कमी नाही आहे. आणि हे मी मुंबईतून शिकलो. कारण जेव्हा मी 55 उड्डाणपूल आणि सी लिंक प्रोजेक्ट आणि मुंबई पुणे हायवे बांधला, हा सरकारी पैशातून नाही बांधला. त्यावेळी आम्ही मार्केटमधून पैसा उभा केला. आणि मला आठवतं की मुंबईच्या लोकांनी आम्हाला एवढा रिस्पॉन्स दिला की मला 450 कोटी रुपये पाहिजे होते. मी 96 सालची गोष्ट सांगतो आहे. तेव्हा मला 1,180 कोटी रुपये आमचा बॉन्ड ओव्हर सबस्क्राईब झाला. जेव्हा 500 कोटी पाहिजे होते तेव्हा 1,050 कोटी मिळाले. त्यावेळी धनंजय मुंगळे ILF आपला कोणती कंपनी आपली देसाईंची BSP मेरी लिंच, ते आमचे फायनान्शियल ॲडवायझर होते. आणि लोकांनी पैसा दिला, सगळा पैसा वापस झाला. त्यामुळे आता मी आजच सकाळी रोड शो केला मुंबईत. आमचं TOT म्हणून आमचं एक पॅकेज होतं, ते पहिलं आम्ही ऑक्शन केलं. तर आम्हाला 5,400 कोटी रुपये मिळतील असं वाटलं, पण आम्हाला कोट केलं 150% ओव्हर सबस्क्राईब, 10,400 कोटी मिळाले. आणि आज मी पुन्हा 5,400 कोटी रुपयाचं लॉन्च केलं. मला विचारत होते पत्रकार, तर मी म्हणते आम्हाला पैसे भरपूर मिळतील. स्टेट बँकेचे चेअरमन माझ्याकडे आले आणि त्यांनी मला 25,000 कोटी रुपयाचा चेक दिला. ते म्हणाले, तुम्ही फॉर्मॅलिटी जेव्हा पाहिजे तेव्हा करा, पण मी तुम्हाला एवढे पैसे द्यायला तयार आहे, अजून लागले तर मला सांगा. त्यामुळे क्रेडिबिलिटी, विश्वसनीयता, प्रामाणिकपणा
परफॉर्मन्स हे 21व्या शतकातलं मोठं कॅपिटल आहे आणि आमचं NHI AAA रेटिंग आहे आणि त्यामुळे रोड सेक्टरमध्ये आता काही पैशाची अडचण नाही. आम्ही भारतमाला म्हणून प्रोजेक्ट करतो आहे, तो जवळपास 7 लाख कोटी रुपयाचे रस्ते आहेत आणि आम्ही त्यात 17 ठिकाणी रोड कम एअरपोर्ट बांधतो आहे. म्हणजे राजस्थानमध्ये किंवा अरुणाचलमध्ये असा रोड राहील आणि रेल्वेच्या फाटकासारखा रोड बंद होईल, तेव्हा विमान उतरेल, एअरपोर्टमध्ये जाईल, पुन्हा रोड सुरू होईल आणि पुन्हा विमान उडायच्या वेळी पुन्हा रोड बंद होईल, विमान वरती उडेल आणि रोड चालू होईल. असे 17 एअरपोर्ट्स बांधतो आहे जे हायब्रिड आहे. कारण त्या भागात 400-400 किलोमीटर एअरपोर्ट नाही. त्यामुळे रोड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सध्या जोरात काम सुरू आहे. मुंबई गोवा हा 4 लेनचा सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम जोरात सुरू आहे. गोव्यातही खूप सुरू आहे आणि या रस्त्यावरच आम्ही जवळपास 20,000 कोटी रुपये खर्च करतो आहे. प्रयत्न आहे की पुढल्या वर्षात तुम्हाला 15 ऑगस्टच्या पहिले मुंबई गोवा हा प्रवास करता येईल आणि तुमचा वेळ आज जेवढा लागतो त्याच्यापेक्षा अर्ध्या वेळात तुम्ही जाऊ शकाल असा रस्ता बनेल. एक रत्नागिरीपासून तर बुटीबोरी नागपूरपर्यंत एक रस्ता बांधतो आहे, त्याचंही काम जोरात सुरू आहे. आपल्या इकडे रस्त्याच्या कामामध्ये नक्कीच चांगली गती मिळालेली आहे. परंतु रस्त्याचं काम करत असताना एक गोष्ट मी आपल्याला सांगेन की रस्ते बांधणं काही परवडणारं नाही आहे. कारण ज्या प्रमाणात वाहनाची संख्या वाढते आहे त्या प्रमाणात नॅशनल हायवेची एक लेन जर जोडली तर तिचा खर्च 80,000 कोटी रुपये आहे. त्यामुळे आम्ही जे धोरण सरकारचं आहे की फर्स्ट प्रायोरिटी टू वॉटरवेज, सेकंड प्रायोरिटी टू रेल्वे, थर्ड प्रायोरिटी टू रोड अँड फोर्थ प्रायोरिटी टू एव्हिएशन. आणि त्याच्यामुळे आता आपल्याला नवीन विकल्पाचा विचार केला पाहिजे आणि यात मुंबईमध्ये खूप ॲडव्हान्टेज आहे. आपल्या इथे 15-20 दिवसापूर्वी मुंबई ते गोवा क्रूज सुरू झाला. आपल्या मराठी माणसांनी सुरू केलं, छान सुरू केलं, सुंदर क्रूज आहे आणि सरळ आंग्रींच्या नावाने आहे, ते आंग्रिया म्हणून. तुम्ही जरूर प्रवास करा आणि त्याला आता पुढल्या 2-3 महिन्यापर्यंत बुकिंग झालं आहे. पण याच्यामध्ये आपल्याकडे जसं 7,500 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे, 12 मेजर पोर्ट आणि 200 मायनर आणि प्रायव्हेट पोर्ट आहे. पण याला जोडून आता आम्ही 111 नद्यांना वॉटरवेजमध्ये, जलमार्गामध्ये रूपांतरित केलेलं आहे. आणि 111 नद्यांना जे रूपांतरित केलं आहे हे देशाचं इकॉनॉमिक्स बदलवणारं आहे. कारण तुम्ही जर बघा की आपण जर रेल्वेनी रोडनी गेलो तर 10 रुपये खर्च असेल, आपण रेल्वेने गेलो तर 6 रुपये असेल आणि पाण्यावर गेलो तर 1 रुपये खर्च आहे. त्यामुळे आत्ताच 3-4 दिवसापूर्वी गंगेमध्ये वाराणसी टू हल्दिया, हे इलाहाबाद टू हल्दिया असं आम्ही बांधतो आहे, पण वाराणसी टू हल्दिया पूर्ण झालं. हे 1680 किलोमीटर आहे आणि याच्यावर 4 मल्टीमॉडल हब आहेत. मल्टीमॉडल हब म्हणजे त्याची पण कामं जवळपास पूर्ण होत आलेली आहे. साहिबगंज, गाझीपूर, नंतर वाराणसी आणि हल्दिया, जिथे राष्ट्रीय महामार्ग पण आहे, रेल्वे पण आहे आणि जलमार्गही आहे. आणि परवाच पेप्सीने आपल्या सामान आणलं आणि आता जोरात सुरू आहे. यावर्षी 80 लाख टन माल येईल असा अंदाज आहे आणि 1 वर्षात 280 लाख टन माल या वॉटरवेजवरून येणार आहे. म्हणजे किती डिझेल वाचलं, किती पोल्युशन वाचलं, किती ट्रकच्या फेऱ्या वाचल्याचा तुम्ही विचार करा. आणि याच्यामुळे इकॉनॉमिक्स बदलणार आहे. आपल्या देशामध्ये लॉजिस्टिक कॉस्ट 16 ते 18% आहे, चायनामध्ये 8 ते 10% आहे आणि युरोपियन देशामध्ये 12% आहे. जर आपण लॉजिस्टिक कॉस्ट ही जर 6% कमी केली तर आपलं एक्सपोर्ट कमीत कमी 10%, 20% वाढू शकतं. कारण तेवढे आपण कॉम्पिटिटिव्ह होऊ आणि म्हणून जलमार्ग ही प्रायोरिटी आहे. आता या जलमार्गामध्ये आम्ही वाराणसी टू इलाहाबाद हाही पण जलमार्ग 1 मीटर ड्राफ्ट करायचं काम सुरू केलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आता कुंभ आहे, त्या कुंभच्या आधी
आम्ही हे काम जवळपास पूर्ण करू आणि इलाहाबाद, प्रयागराज हे 4 रिव्हर पोर्ट बांधले आहेत. त्याचंही काम 15-1 दिवसात पूर्ण होणार आहे. आणि मी आता जानेवारी महिन्यात आपण रशियन सरकारच्या मदतीने एक नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे एअरबोट्सची. आणि त्याच्यामध्ये असं आहे की हे असं हायब्रिड सायन्स आहे की ज्याच्यामध्ये ॲटोमोबाईल, ॲव्हिएशन आणि शिपिंग तिघांची टेक्नॉलॉजी एकत्र केली आहे. म्हणजे ॲटोमोबाईलचं इंजिन आहे, लँड क्रुझरचं इंजिन लावता येईल किंवा कुठल्याही पुढचं आपल्या देशातल्या BMW, मर्सिडीजचं इंजिन लावता येईल. आणि ॲल्युमिनियमची बोट आहे आणि प्रॉपलर जे पंखे आहेत ते विमानाचे आहेत. आणि याची स्पीड 80 km/h आहे. आणि एका बोटीत 16 लोक 20 लोक बसू शकतात. आणि जे 20 लोकांच्या बोटीकरता जे इंजिन लागणार आहे ते लँड क्रुझर जी आज गाडी आहे त्याचं आहे. आणि हिची किंमत त्या गाडीच्या किमती इतकीच आहे. त्यामुळे या गाडीत 6 ते 7 लोक बसतात, इथे 18 लोक बसणार आहेत. आणि त्यामुळे हा जो प्रवास आहे 130 किलोमीटरचा वाराणसी टू इलाहाबाद हा 1.5 तासात होणार आहे. आणि 1.5 तासात झाल्यानंतर यावेळी 15 करोड लोक इलाहाबादला येणार आहेत. आणि कल्पना अशी आहे की वाराणसीतून त्यांनी उतरून तिकडनं पूर्ण पाण्यावरूनच जायचं आणि 4 जे आमचे रिव्हर पोर्ट इलाहाबादला आहे तिथे स्नान करायचं आणि बोटीत बसून वापस यायचं. म्हणजे आपल्याला तिकडे जायची गरज नाही. त्यामुळे तुम्हाला कुंभमध्ये जायचं असेल तर मुंबईवरून वाराणसीने विमानाला या आणि विमानातून उतरल्यानंतर गंगेमध्ये बसून तुम्ही डायरेक्ट इलाहाबादला जाऊन गंगा स्नान करून विदाऊट इलाहाबाद वापस येऊ शकाल. ही जानेवारीपासून व्यवस्था होईल. केवळ हा जो आहे जसं एअर ट्रॅफिक कंट्रोल आहे तसं याच्यात रिव्हर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टम आहे. त्यामुळे तुम्ही स्क्रीनवर प्रत्येक शिप बघू शकाल. आणि ही सिस्टीम पण पूर्ण झाली आहे. त्याचं इनॉग्रेशन पाटणापर्यंत झालं आहे, बाकीचं दुसरी पण पार्ट पूर्ण झालेला आहे. आणि वाराणसी टू हल्दिया आम्ही 3 मीटरचा ड्राफ्ट मेंटेन करण्याकरता 1700 कोटीचं काम दिलेलं आहे. तेही काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. आणि त्यामुळे आता एक नवीन गोष्ट झाली ज्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं की टेक्नॉलॉजी किती महत्त्वाची आहे. आम्ही एका जर्मन कंपनीकडनं जहाजाचं बार्सचं डिझाईन तयार केलं. तर जे इंजिन 2000 टन माल नेऊ शकतं केवळ त्याचा शेप बदलल्यानंतर डिझाईन केल्यामुळे त्याच इंजिनवर 3500 ते 4000 टन माल जाणार आहे. म्हणजे 1 रुपयाचे 50 पैसे होणार. आणि अजून या सगळ्याच्या बरोबर 9 ठिकाणी रोरो सर्व्हिसेस आहे. आत्ता मुंबईला पण सुरू होणार आहे 2-4 महिन्यात. ही कल्पना अशी आहे की तुम्हाला जर गोव्याला जायचं असेल कोकणात तर इथून दक्षिण मुंबईतून तुम्ही जायच्याऐवजी भाऊचा धक्का आता आपण ओपन केला आहे. तिथे रोरो सर्व्हिसमधलं शिप लागेल. त्याच्यामध्ये 200-250 गाड्या, 25-30 बस किंवा ट्रक तुम्ही बसायचं. तुम्ही 17 मिनिटात मांडव्याला जाल. तिथली जेटी बांधून पूर्ण झालेली आहे. आणि तिथून अलिबागचा रस्ता जो आहे पूर्ण आपला कोणता वडखळ नाक्यापर्यंत तोही आम्ही NHAत घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही 40 मिनिटात वडखळ नाक्याला पोचाल इथून तुमच्या घरून, जे आज 2.5 तास लागतात. त्यामुळे पुढच्या वेळी कोकणात जाताना आता इथून नव्या मुंबईतून चक्कर मारण्याची गरज नाही आहे. तुम्हाला डायरेक्ट जाता येईल. ही रोरो सर्व्हिस आणि रो पॅक सर्व्हिस गंगेमध्ये 9 ठिकाणी आम्ही सुरू करतो आहे. ब्रह्मपुत्रेत 7 ठिकाणी सुरू करतो आहे. आणि याचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे केवळ हल्दियापर्यंत नाही आहे. हल्दियानंतर बंगालच्या खाडीतून ब्रह्मपुत्रेपर्यंत आपला वॉटरवेज आहे. आणि ब्रह्मपुत्रेतून आम्ही ड्रेझिंग करून अप टू बांगलादेशमध्ये मी तसाही धाडसीच आहे. त्यामुळे 250 कोटी रुपये भारत सरकारचे खर्च करून बांगलादेशमध्ये जाऊन ब्रह्मपुत्रेत ड्रेझिंग केलं. आणि त्यामुळे आता बराक रिव्हरचंही ड्रेझिंग झालं आहे. त्यामुळे नॉर्थ ईस्ट ज्यांना माहिती असेल आपण असं फिरून जातो त्याच्याऐवजी डायरेक्ट बांगलादेशच्या मुंगळी किंवा चितगाव बेटावर आपण इथून माल नेला तर लगेच डिस्टन्स किंवा आजही फराक्का जे गेट आहे ते आम्ही मोठं गेट बांधतो आहे. तिथल्या पॉवर प्लॅन्टमधली फ्लॅश बांगलादेशमध्ये जाते आहे. आणि गंगेला जी गंडक नदी मिळते त्याचंही ड्रेझिंग आम्ही केलेलं आहे. त्यामुळे आता नेपाळला जाणारा सगळा माल हा हल्दिया पोर्टला उतरून गंगेच्या पाण्यातून गंडक नदीतून नेपाळकडे जाणार आहे. म्हणजे ट्रेड आणि बिझनेसमध्ये एवढं रिव्होल्युशन होईल, एवढा कॉस्ट इफेक्टिव्हनेस आहे की इम्पोर्ट सबस्टिट्यूट कॉस्ट इफेक्टिव्ह आणि पोल्युशन फ्री अँड इंडिजिनियस. आणि आता या रोपॅक्स याच्या पुष्कळ ठिकाणी
आपण टेंडर काढले आहेत. मुंबईत गरज आहे आणि आज मुंबईकरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मुंबईची इकॉनॉमी बदलवणारी आहे. मी आत्ता तिथून आलो, क्रूज उभं होतं. मुंबईमध्ये सध्या 80 क्रूज येतात वर्षात. एका क्रूजमध्ये 4000 लोक असतात. आता आपण नवीन क्रूज टर्मिनल बांधतो आहे BPTमध्ये, त्याचं काम सुरू आहे आणि एक रिपोर्ट आला आहे पुढल्या 4 वर्षात मुंबईत 950 क्रूज येणार आहेत आणि 950 क्रूज आल्यामुळे मुंबईच्या इकॉनॉमीमध्ये $30,000 कोटी एवढं त्याचा टर्नओव्हर इकडे मुंबईत होणार आहे. मुंबईमध्ये हॉटेल्स, शॉप्स, ट्रेडर, बिझनेसमन यांना हा क्रूजचा बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे आणि यातून 2.5 लाख तरुण मुलांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे क्रूज, वॉटर ट्रान्सपोर्ट हे तर आहेत, पण त्याचबरोबर मी प्रयत्न करतो आहे सी प्लेन आणायचे, MPBS सी प्लेन. आणि ते MPBS सी प्लेन असं आहे जे मुंबईत मी ट्रायल घेतली होती की जे सांताक्रूज एअरपोर्टवरून उडालं एअरस्ट्रीपवरून आणि इथे गिरगाव चौपाटीवर उतरलं आणि मी आणि ॲव्हिएशन मिनिस्टर त्यातून फिरलो आणि पाण्यावर उतरलो. आणि आता या प्लेनचं मॅन्युफॅक्चरिंग इंडियात व्हावं याकरता मी प्रयत्न करतो आहे, पण अजून ते काही जमलं नाही. पण याच्या अनुषंगाने सगळे रूल्स, रेग्युलेशन्स, नियम ATCने फायनल केले आहे. त्यामुळे मुंबईतल्या इन्व्हेस्टर आणि उद्योगपतींना मी आवाहन करीन की तुम्ही याच्यात या. म्हणजे गिरगाव चौपाटी, वसई विरार, कुठे गेटवे ऑफ इंडियाहून तुम्ही बसले या सी प्लेनमध्ये, इथून उडले की शिर्डीला उतरले, शिर्डीहून उतरले तर शेगावला गजानन महाराजांच्या तलावात उतरले, तिथून उतरले तर आमच्या नागपूरच्या अंबाझरीत उतरले. म्हणजे आता एअरपोर्टची गरज नाही. त्यामुळे सी प्लेन हे देखील आता आम्ही आणतो आहे. मी एक MPBS बस विकत आणलेली आहे. पण मुंबईमध्ये मला सांगताना वाईट वाटतं की ती बस समुद्रात उतरवण्याकरता परवानगीच मिळाली आहे आणि म्हणून ती सोडून राहिली आहे. त्या रागात मी आमच्या पोर्टच्या चेअरमनला सांगितलं की एक दिवस बस घे, समुद्रात शिरून टाकू आपण. त्याच्याकरता आता ती बस करायला एक रॅम्प करायचा आहे समुद्रात. मलबार हिलच्या बाजूला एक छोटीशी जागा घेऊन समुद्रात ती रोडवरून चालत येणार आणि पाण्यात जाणार. त्याच्याकरता रॅम्प बनवायची परवानगी न मिळाल्यामुळे 1 वर्षापासून ती बस पडून आहे. हे जर रॅम्प बनवायची परवानगी मिळाली तर मुंबईची बस सर्व्हिस जी आहे MPBS, की तुम्ही VTवरून बसमध्ये निघा, पाण्यात उतरा आणि बोरीवलीत जा किंवा तिकडे दूर समुद्रात तुम्ही वसई विरारपर्यंत जा, रस्त्यावरही जाऊ शकता आणि पाण्यावरही जाऊ शकता. मुंबईला एक नवीन ट्रान्सपोर्टचं माध्यम मिळू शकतं. आणि मी आत्ता ठाणे टू विरार 1200 कोटी रुपये देतो आहे आणि वॉटर ट्रान्सपोर्ट करता. आणि मुंबईचंही वॉटर ट्रान्सपोर्ट जर निर्माण झालं तर मला असं वाटतं की मुंबईमधल्या ट्रॅफिकची समस्या सहज सुटेल. आता नव्या मुंबईचा एअरपोर्ट बनतो आहे आणि माझ्या मनात आलं की एअरपोर्टला आम्ही कन्सल्टंट अपॉइंट केला आणि मी म्हटलं आता सगळेजणं त्या मेट्रोने जाणार, गाडी घेऊन जाणार, याच्यापेक्षा मुंबईच्या समुद्राच्या किनाऱ्यावर वॉटर टॅक्सी उभ्या राहतील. आणि मी जसं तुम्ही व्हेनिसमध्ये आहात की व्हेनिसच्या हॉटेलमधून उतरलं की तुम्ही एअरपोर्टपर्यंत जाऊ शकता, तसं समुद्राच्या ईस्टर्न आणि वेस्टर्न फ्रंटमधून तुम्ही जहाजात बसून डायरेक्ट एअरपोर्टवर पोहोचू शकाल. आणि मला कन्सल्टंटने रिपोर्ट दिला की हे होऊ शकतं आणि आम्ही ते नेरळच्या तिथून ते जोडायचा मार्ग वगैरे सगळा तयार करणार आहोत. आणि एअरपोर्ट तयार व्हायच्या आधीच तुम्ही एअरपोर्टवर जसं मेट्रोने जाऊ शकाल, आपली बस किंवा गाडीने जाऊ शकाल, त्याचवेळी तुम्ही पाण्यातून देखील जाऊ शकाल याची व्यवस्था करायचं आम्ही ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सहज 20 मिनिटात, कारण मुंबई टू नेरळ हे अंतर 14 मिनिट, मुंबई टू मांडवा म्हणजे भाऊच्या धक्क्यापासून हे अंतर 17 मिनिटात. त्यामुळे मुंबई टू एअरपोर्ट ईस्टर्न फ्रंटपासून तुम्ही जास्तीत जास्त 14 ते 15 मिनिटात जाऊ शकाल. त्यामुळे मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने हे नवीन इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट जे आहेत हे ट्रान्सपोर्टमध्ये मोठ्या प्रमाणावर आले आहेत. या संदर्भामध्ये आपला जो ट्रेड आणि बिझनेस आहे हा पोर्टचा खूप वाढलेला आहे, इफिशियन्सी वाढलेली आहे. आमच्या स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये केवळ मुंबईच्या JNPTमध्ये आम्ही 1.25 लाख मुलांना रोजगार मिळणार आहे. आणि आमच्याकडे सागरमाला जो प्रोजेक्ट आहे तो 16 लाख कोटी रुपयाचा आहे आणि त्यामधले 6 लाख कोटी रुपये हे पोर्ट
रोड कनेक्टिव्हिटी, पोर्ट रेल कनेक्टिव्हिटी आणि मॉडर्नायझेशन अँड मेकॅनायझेशन पोर्ट करता आहे. आणि त्या 6 लाख कोटी 4 लाख कोटीची कामं ऑलरेडी सुरू झाली आहेत. 1.5 लाख कोटीची पूर्ण झाली आहे. पण कशा अडचणी येतात याचा तुम्ही जागरूक नागरिक बोलत नाही. आणि चांगल्या माणसांनी न बोलणं हीच देशातली सगळ्यात मोठी समस्या आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो की जिंकून यायचं असेल, झोपडपट्टी आणि रिक्षेवाले जे आहेत ते जेव्हा बरोबर असतात तेव्हा निवडणूक हमखास जिंकू. जेव्हा बुद्धिवादी लोक बरोबर असतात तेव्हा जिंकायची गॅरंटी नक्की नसते, कारण कोणी बोलतच नाही. आता या सगळ्या कामामध्ये एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट एवढ्या अडचणी आहेत की त्याच्यामुळे कामच पुढे जात नाही. आणि म्हणून आता आम्ही नवीन एक पर्याय आणला आहे. तुम्ही युरोपियन बहुतेक सगळेजण विदेशात जाऊन आलेले आहेत. केबल कार, रोपवे, फेनिक्युलर रेल्वे हे सगळं तुम्ही बघितलं आहे. जगामध्ये डॉफल मेयर नावाची कंपनी आहे आणि तिचा 60% शेअर आहे. आणि या कंपनीने हवेत चालणारी डबल डेकर बस तयार केली आहे. 250 लोक जातात हवेतून वरतून. त्या कंपनीशी आता वॅपकॉस नावाची कंपनी वॉटर रिसोर्सेस माझ्या मिनिस्ट्रीत आहे. तुम्ही आत्ता वाचलं असेल 15-20 दिवसापूर्वी दिल्लीत त्यांचा जॉईंट व्हेंचर झालं. आणि आता आम्ही हे जे आत्ता बोलले मेट्रोची पर किलोमीटर कॉस्ट 350 कोटी रुपये पर किलोमीटर आहे. आणि मुंबईतल्या मेट्रोची कॉस्ट एवढ्या टनेल आहेत अजून जास्त असेल. त्यामुळे मी एक सोल्युशन काढलं 2 कोटी रुपये पर किलोमीटर. आणि त्याचा पहिला प्रयोग आमच्याकडे नागपूरला होतो आहे. आता हाही एक आक्षेप आहे लोकांचा की नागपूरलाच सगळं का होतं. ते आमच्या हातात आहे म्हणून होतं, कारण मुख्यमंत्री मी तिथे त्यामुळे पटकन निर्णय होतात. तर नागपूरला आम्ही काय केलं की गोंदिया, वर्धा आणि काटोल आणि मध्ये नागपूरचं स्टेशन आहे. तर रेल्वेची लाईन ऑलरेडी दिल्ली, मद्रास आणि मुंबई, कलकत्ता आहे. तर आम्ही नागपूर मेट्रोने आता ही स्टँडर्ड गेजची मेट्रो आहे, आम्ही ब्रॉड गेजचे मेट्रोचे डबे तयार करणार आहे. आणि 4 डब्याची गाडी आहे, एअर कंडिशन. तिची स्पीड आहे 120 किलोमीटर पर आवर आणि पॅसेंजरची स्पीड आहे 40 किलोमीटर पर आवर आणि एक्सप्रेसची स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर. आम्ही रेल्वे, नागपूर मेट्रो, महाराष्ट्र सरकार असा आम्ही करार केलेला आहे. आणि आम्ही ती सिंधी म्हणून जागा आहे नागपूरला ड्रायपोर्टला, तिथे ब्रॉडगेज मेट्रोचं मॅन्युफॅक्चरिंग जगातल्या 5 मोठ्या कंपन्यांपैकी एका निवडून मेट्रो, नागपूर मेट्रो ते जॉईंट व्हेंचर करणार आहे. आता याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वेचाच वापरणार आहे. सिग्नल सिस्टीम त्यांची, रूट त्यांचे, स्टेशन्स त्यांचे. आणि नागपूर मेट्रो जी आहे ही पण भारतातली एक विशेष म्हणून मेट्रो आहे. आमचं एक स्टेशन 20 मजली आहे आणि आम्ही 1 कोटी स्क्वेअर फूट एरिया स्टेशनच्या बाजूचा कमर्शियल केला आहे, कारण आमच्या महापालिकेजवळ पैसे नाही आहे. 18,000 कोटीच्या मेट्रोमध्ये 5% कॉर्पोरेशनने टाकायचं ठरवलं तर आम्हाला 900 कोटी रुपये लागायचे आणि आमच्याजवळ 9 लाख रुपये नाही, पगार द्यायची अडचण. तर आम्ही आमच्या प्राईम जागा मेट्रोला दिल्या ॲज ए इन्व्हेस्टमेंट इक्विटी म्हणून आणि 1 कोटी स्क्वेअर फूट एरिया डेव्हलप करतो आहे कमर्शियली. आणि ती आमची इक्विटी, त्यात काही पैसे ॲड झाले, ती इक्विटी ॲड झाली. आणि त्यामुळे काही ठिकाणी स्टेशन असे आहे की खाली रोड, वरती ट्रक किंवा बसेस करता पूल आणि त्याच्यावरती मेट्रो. डबल डेकर सिस्टीमचे पहिल्यांदा नागपूरला सगळ्या ठिकाणी झाले. आणि ही मेट्रोची कास्ट आमची 350 करोड रुपये पर किलोमीटर आहे. आता याला जोडून जे स्टेशन आहे अजनी आणि 3-4 ठिकाणी, हे भंडाऱ्यात, वर्धेतून, नागपुरातूनच 50,000 लोक येतात. त्यांना यायला एस टीनी 1.5 तास लागतो, एक्सप्रेसनी 1 तास लागतो, पॅसेंजरनी 1.5-2 तास लागतात आणि मेट्रोनी 35 मिनटं लागतील. त्याच्यामध्ये अर्धा डबा जो आहे तो शेतकऱ्यांकरता दूध, फळ, फूल, सब्जी करता ठेवला आहे. आणि त्यामुळे आज मुंबईमध्ये हे जसं कल्याण, ठाणे हे जसे सिटी डेव्हलप झाली लोकलमुळे, तसं नागपूरच्या आसपासच्या पूर्ण प्लॅनमध्ये स्टेशन डेव्हलप होतील. आणि त्याच्यातून आता ही केवळ 2 कोटी रुपये पर किलोमीटर आहे. आणि हे जर आलं तर याच्यामुळे गरीब माणसाला स्वस्तात जाता येणार आहे. आणि म्हणून त्या मेट्रोच्या स्टेशनवर इलेक्ट्रिक बस आहे, आमच्याकडे 200 इलेक्ट्रिक टॅक्सी आहेत. आणि आम्ही जर्मन मेड स्पेशल सायकल तयार करून त्याचा आम्ही ठेवणार आहे प्रत्येक स्टेशनवर. त्याला कार्ड राहणार आहे, त्यांनी ते काढलं की सायकल घ्यायची, घरी जायचं आणि रस्त्यात टाकून द्यायची, पुन्हा ती लॉक होईल, पुन्हा दुसऱ्याने कार्ड काढलं की ती मिळेल. त्यामुळे इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा, ई रिक्षा, इलेक्ट्रिक बस
इलेक्ट्रिक ऑटो टॅक्सी आणि सायकल हे स्टेशनला जोडलेले आहे. ब्रॉडगेज मेट्रोला आमची मेट्रो जोडली, त्या मेट्रोला ही सिस्टीम जोडली. त्यामुळे ट्रान्सपोर्ट एकदम स्वस्त आणि चांगलं होणार. त्यामुळे येणाऱ्या काळामधली जी काही हे आहे, आता इथे मुंबईला वडाळ्याला आमची एक पोर्ट रेल कनेक्टिव्हिटी कॉर्पोरेशन मी उघडली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही 80,000 कोटी रुपयाचे रेल्वे बांधतो आहे. मनमाडपासून तर इंदोरपर्यंत 8,000 कोटीची रेल्वे आम्ही आता बांधायला घेतली आहे. पुढच्या महिन्यात त्याचं भूमिपूजन करणार आहे. कारण इंदोरवरून 47,000 कंटेनर JNPT देतात. त्यामुळे खूप पोटेन्शियल आहे. इन्फ्रास्ट्रक्चर बदलत आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो ट्रान्सपोर्टमधला आहे की आपल्या देशात 8 लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट पेट्रोल डिझेलचं आहे. आणि मी गेल्या 12 वर्षापासून सातत्याने म्हणतो आहे की या देशातला शेतकरी हा पेट्रोल डिझेलचा पर्याय देऊ शकतो. आपल्याला माहिती असेल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व सरसंघचालक सुदर्शनजी हे वारंवार सांगायचे, पण त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. नंतर त्यांच्या मृत्यूपूर्वी ते मला एकदा भोपाळला म्हणाले की नितीन, तुला विषय माहिती आहे, तू याचा ताकदीने मागे लाग. आणि मी याच्या मागे लागलो. आणि आता आम्ही इथेनॉल आणलेलं आहे. मोलॅसिस टू इथेनॉल, बायोमास टू इथेनॉल, नंतर कॉर्न आणि राई फूड ग्रेन टू इथेनॉल आणि म्युनिसिपल वेस्ट टू इथेनॉल देखील शक्य आहे. काही अशक्य नाही. मी सगळे प्रयोग केले आणि मी सगळे तुम्हाला दाखवू शकतो. आमच्या नागपूर शहराचं आम्ही टॉयलेटचं पाणी 79 कोटी रुपयाला विकला. आम्हाला दरवर्षी 79 कोटी रुपये रॉयल्टी मिळते. हे लोक जे टॉयलेटमध्ये पाणी टाकतात महाराष्ट्र सरकार विकत घेतात. कोराडी आणि खापरखेड्यामध्ये पॉवर जनरेशन करतात. आणि आता गंगेत मी 150 बायोडायजेस्टर टाकतो आहे. त्या पाण्यामधून मिथेन काढायचा, मिथेनमधून CO2 वेगळा करायचा आणि त्यातून CNGवर आपण 10,000 बसेस चालवू शकतो. त्यामुळे अल्टरनेटिव्ह फ्युएल याच्यावर आपण आता गेलं पाहिजे. तुम्हाला विश्वास होणार नाही, पण याच्यावर 6 महिन्यापूर्वी आपले सायन्स अँड टेक्नॉलॉजी मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या मागे मी लागलो आणि मी त्यांना म्हटलं की आपण ॲव्हिएशन फ्युएल तयार करू शकतो, बायो ॲव्हिएशन फ्युएल. म्हणजे कसं शक्य आहे? मी त्यांना सुचवलं. त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि पेट्रोलियम इन्स्टिट्यूट डेहराडूनने हे जे जट्रोपा आहे त्याच्या ऑइलपासून बायो ॲव्हिएशन फ्युएल तयार केलं. आणि स्पाइस जेटचं विमान अजय सिंग म्हणून त्याचे मालक आहे, त्यांना मी म्हटलं की तुम्ही मला मदत करा. आणि पहिलं विमान डेहराडून टू दिल्ली हे 25% बायो ॲव्हिएशन फ्युएलवर डेहराडूनवरून दिल्लीला येऊन पोहोचलं. आणि आता आपण 100% बायो ॲव्हिएशन फ्युएल विमानात वापरू शकतो असं सर्टिफाय बोईंग, एअरबस, बॉम्बार्डियर आणि ATC यांनी केलेलं आहे. आणि आपण 30,000 कोटी रुपयाचं इम्पोर्ट करतो ॲव्हिएशन फ्युएल. त्याचा रेट आहे 75 रुपये पर लिटर. आणि आपल्या जंगलातल्या गडचिरोलीतल्या आदिवासींनी जर जट्रोफा लावला वेस्टलँडवर, मोहन धारी यांचा रिपोर्ट आहे मोठा, आणि त्या जट्रोफा, रतनजोत, मोह, साल, करंज आणि नॉन एडिबल ऑइल सीडपासून जर तेल काढलं आणि आपण ॲव्हिएशन फ्युएल तयार केलं तर 30,000 कोटी रुपयाचं इम्पोर्ट वाचेल. शेतकरी, आदिवासी, वनवासीला रोजगार मिळेल आणि तिथली इकॉनॉमी बदलल्याशिवाय राहणार नाही. प्रूव्हन आहे सगळं. लॉस एंजिल्स टू ॲम्स्टरडॅम एक विमान 100% बायो ॲव्हिएशन फ्युएलवर चालतं. आणि ते जे आपल्या इथे जसं हे समोसे आणि भजे आपण तळतो, आपल्याकडे तळल्यावर आपण ते तेल पुन्हा पुन्हा तेच तळतो. पण अमेरिकेत किंवा वेस्टर्न एकदा तळलं की ते तेल फेकतात. हे यूज एडिबल ऑइलपासून त्यांनी ॲव्हिएशन फ्युएल तयार केलं. आणि आपल्या देशामध्ये आज इथेनॉल तयार करू शकतो, आपण बायोडिझेल तयार करू शकतो. मी स्वतः 3 साखर कारखाने चालवतो. माझ्याकडे 5 पंप आहेत आणि मी शेतकऱ्यांना 5 रुपये लिटर स्वस्त डिझेल देतो, बायोडिझेल, जे आपल्या या नॉन एडिबल ऑइल सीडपासून बनतं. तेव्हा ट्रॅक्टर चालतं, बसेस चालू शकतात, मर्सिडीज कार चालू शकते आणि हे आपल्या जंगलात तयार होऊ शकतं. त्याचबरोबर आपण बांबू असेल किंवा अन्य काही म्हणजे आता मी आता एक 15 दिवसापूर्वी आमच्याकडे जंगल आहे, कारण महाराष्ट्रातलं 75% फॉरेस्ट विदर्भात आहे. त्यामुळे आम्ही आपल्या इथल्या बांबूचं ऑइल काढलं
आणि ते पेट्रोलियम इन्स्टिट्यूटला पाठवलं आहे आणि त्यातून हेवी डिझेल किंवा कोणत्या त्याचा प्रयोग सुरू आहे. आणि हे जर झालं तर आपण 8 लाख कोटीचं इम्पोर्ट कशाकरता करायचं? सगळी आपली इकॉनॉमी गड्ड्यात गेली आहे इम्पोर्टमुळे. डॉलरच्या तुलनेत रुपया एवढा याची किंमत त्याचं कारण आपलं इम्पोर्ट. आणि म्हणून इम्पोर्ट कमी करणं आणि एक्सपोर्ट वाढवणं हा इकॉनॉमीचा आपला सगळ्यात मोठा उपाय आहे. आणि आज आता आपण 12,000 कोटी रुपयाचं इथेनॉल आपण आता यावर्षी मिळणार आहे. आणि ही 2 लाख कोटी रुपयाची इथेनॉलची इकॉनॉमी बनू शकते. बजाज कंपनी आणि TVSने त्यांची बाईक आणि ऑटो रिक्षा 100% इथेनॉलवर तयार केली आहे. मी ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहे, त्याचे स्टँडर्ड पक्के केले आहे. त्यामुळे साखर कारखान्यात सांगितलं की तुम्ही का पेट्रोलच्या बाईक वापरता, तर या वापरा. तर तिथल्या शेतकऱ्याचं फ्युएल आणि पेट्रोलचा भाव 85 रुपये 90 रुपये लिटर, डिझेलचा भाव 75 रुपये लिटर, इथेनॉलचा भाव 50 रुपये लिटर. आणि याचबरोबर मिथेनॉल जे कोळशापासून तयार होतं, तर आपल्या देशामध्ये आपण कोल सरप्लस आहे, पॉवर सरप्लस आहे, त्या कोळशापासून मिथेनॉल तयार होतं. त्या मिथेनॉलचा भाव इस्रायलमध्ये 12 रुपये पर लिटर इक्वल टू 1 लिटर डिझेल, आणि चायनामध्ये 16 रुपये लिटर, आणि हिंदुस्थानमध्ये 22 रुपये लिटर. आपल्या मुंबईमध्ये RCF यांनी मोठा प्लॅन टाकला आता मिथेनॉलचा. त्यांनी टाकला, काम सुरू केलं आहे. पण मी त्यांना म्हटलं इथे नका टाकू, चेंबूरमध्ये पोल्युशन होईल. तुम्ही थळ वैशेतमध्ये टाकून राहिले आहेत. आणि दीपक फर्टिलायझर म्हणून ते मिथेनॉल तयार करतात, गुजरात फर्टिलायझर तयार करतात. आसाम पेट्रोलियम म्हणून आसाम सरकारची कंपनी ते 100 टन पर डे मिथेनॉल तयार करतात आणि बांगलादेशला एक्सपोर्ट करतात. आणि आता आम्ही शिपिंगमध्ये मिथेनॉल ॲज अ फ्युएल वापरणार आहोत. डॉक्टर सारस्वत म्हणून नीती आयोगाचे सदस्य आहेत, आपल्या डिफेन्सच्या क्षेत्रातले खूप मोठे सायंटिस्ट आहेत. त्यांनी याच्यावर उत्तम काम केलेलं आहे. आणि या मिथेनॉलमुळे आपण आपल्या देशाची इकॉनॉमी बदलू शकतो. मिथेनॉलपासून DME नावाचा गॅस तयार होतो. आणि हा गॅस LPGमध्ये 20% टाकता आला तर तुम्हाला जे मिळणारं गॅसचं सिलेंडर आहे ते 150 ते 200 रुपयांनी स्वस्त होईल. कारण हे स्वस्त आहे. आणि म्हणून इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस. आता आमच्याकडे आम्ही पुण्यामध्ये गोंधळेकर नावाचा आपल्या विद्यार्थी परिषदचाच कार्यकर्ता बरेच जण ओळखत असतील. त्या तिघा IIT इंजिनियर्सने बायोमासपासून CNG तयार केला. त्यांना कोणी प्रोत्साहन दिलं नाही. आम्ही 2 प्लॅन टाकले. आणि मी असं ठरवलं आहे की भंडारा, गोंदिया, वर्धा आणि नागपूर या 4 जिल्ह्यातले सगळे शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर CNG वर चालवायचे. CNG 54 रुपये किलो आहे. आणि 1 लिटर पेट्रोल बरोबर 1 किलो CNG बरोबर 1 लिटर 600 ml पेट्रोल, म्हणजे 54 रुपयाचा CNG आणि 120 रुपयाचा पेट्रोल एवढा कॉस्ट फरक आहे. आणि मी आता नागपूर महानगरपालिकेच्या आम्ही 50 बसेस डिझेलवरून CNG वर कन्वर्ट करतो आहे. आमच्या बस सर्व्हिसचा घाटा 60 कोटी रुपये वर्षाचा आहे. आणि मी त्यांना गॅरंटी दिली आहे की आपण जर 450 बसेस CNG वर कन्वर्ट केल्या तर आम्ही 50 कोटी रुपये वर्षाचा घाटा कमी करणार आहे. त्यामुळे आपलं ट्रान्सपोर्ट करता जे फ्युएल आहे त्यात इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, CNG आणि बायोडिझेलवर आणण्याचा आम्ही प्रायोरिटीने प्रयत्न केलेला आहे. आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटी. तुम्हाला जर दिल्ली माहिती असेल, एअरपोर्टपासून एक धौला कुआ म्हणून जागा आहे. तर धौला कुआ टू मानेसर 70 किलोमीटर आम्ही हवेतून चालणारी बस सर्व्हिस सुरू करणार आहे. त्याचं टेंडर काढलं आहे, टेक्निकल अडचणी आल्या, लवकरच सुरू करू. त्यामुळे लोक गुडगावपासून वरच्यावर हवेतच जातील आणि त्यामुळे ट्रॅफिक जामचा आणि पोल्युशनचा प्रश्न सुटणार आहे. हे दिल्लीमध्ये जे प्रदूषण आहे ते आपल्या राईस स्ट्रॉमुळे, ज्याला आमच्याकडे तनस म्हणतो आणि हिंदीमध्ये त्याला परळी म्हणतात, ही उत्तर प्रदेश आणि पंजाब हरियाणात ही परळी जाळल्यामुळे आपल्याला दिल्लीमध्ये पोल्युशन होतं. आणि म्हणून ही परळी केली तर 1 टन तणसापासून 280 लिटर इथेनॉल तयार होतं. मुंबईलाही पण आपल्या माटुंग्याला जे इन्स्टिट्यूट आहे त्यांनी तयार केलेलं आहे. आणि याच्यामध्ये जे कल्चर होतं ते नोवाझेन नावाच्या अमेरिकन कंपनीज 6 रुपये लिटर त्यांचा भाव होता. पण आता पेट्रोलियम इन्स्टिट्यूटने जे कल्चर तयार केलं ते 3 रुपये लिटर आहे. त्यामुळे आजच मी सकाळी MS कोऑपरेटिव्ह बँकेत गेलो होतो, ती कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात फायनान्स करते. मी त्यांना म्हटलं तुम्ही आता गहू, तांदूळ, ज्वारी, ऊस, साखर ह्यांनी काही शेतकऱ्याचं भविष्य बदलत नाही.
पेट्रोल डिझेल आणि गॅस तयार केला तर आता शेतकऱ्याचं भविष्य बदलणार आहे. कारण 8 लाख कोटीपैकी 2 लाख कोटी जरी आपले शेतीत गेले तरी मला असं वाटतं की आपल्या ग्रामीण भागातलं चित्र बदलणार आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्टमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑन इलेक्ट्रिसिटी हाच उपाय आहे. मी आता निर्णय घेतलेला आहे की इलेक्ट्रिकवर, इथेनॉलवर, मिथेनॉलवर, बायोडिझेलवर चालणारी बस, ऑटो रिक्षा परमिट मुक्त केली आहे. आणि आता मी अजून एक नवीन केला आहे की 2 व्हीलरला, जसं आपलं ओला उबर आहे, मुंबईकरता नाही आहे ते, पण छोट्या गावाकरता आहे, की तुम्ही आपल्या मोबाईल फोनवर ॲपवर फोन केला तर तो 2 व्हीलरवाला येईल, एक हेल्मेट स्वतः घालेल, दुसरं तुम्हाला घालायला देईल, त्याचं इलेक्ट्रॉनिक मीटर राहील आणि तुम्हाला एअरपोर्ट आणि स्टेशनपर्यंत सोडून देईल. त्याचा रेट ऑटो रिक्षापेक्षा कमी राहील. मीच जिद्दीने आपला सायकल रिक्षा होता त्याचा ई रिक्षात कन्व्हर्ट केलं. सुप्रीम कोर्टापर्यंत मला भांडावं लागलं आणि आज देशात 1 करोड ई ऑटो रिक्षा आता तयार झाल्या. त्यामुळे पोल्युशन कमी करणारं, कॉस्ट कमी असणारं आणि इंडिजिनियस मॉडेल आपल्याला ट्रान्सपोर्टच्या क्षेत्रात आणलं पाहिजे. आणि हेच आमच्या सरकारमध्ये आम्ही याला प्रायोरिटी दिलेली आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्ट सेक्टरचं चित्र बदलतं आहे आणि म्हणून मला विश्वास, हे सगळे विषयच माझ्या अंतर्गत आहे. एक छोटासा विषय सांगून मी माझं बोलणं संपवतो, कारण वेळ बाकीच्या बाबतीत पुन्हा कधीतरी बाकीच्या विषयावर बोलेन. गंगा हा आपल्या सगळ्यांच्या आस्थेचा मुद्दा आहे आणि म्हणून मग गंगेला शुद्ध करणं आणि अविरल करणं, अविरल आणि निर्मल, हे काम माझ्याकडे आहे. आणि मी जसं याला एक भयंकर रिलिजियसली या कामाच्या मागे स्वीकारलेलं आहे. गंगेमध्ये आम्ही 250 प्रोजेक्ट करतो आहे. त्यातले 150 बायोडायजेस्टर आहेत आणि सर्व ठिकाणी गंगेत घाण पाण्याचं सगळं थांबवलं आहे. 40 ठिकाणी बायो रेमेडीज आहे, निरनिराळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी आणलेल्या आहेत. जवळपास 250 घाट बांधतो आहे, 70-80 मोक्षधाम बांधतो आहे, 80% काम पूर्ण झालेलं आहे. आणि आता गंगेमध्ये काल तुम्ही वाराणसीत आम्ही बघितलं, कुठेही घाण पाणी नव्हतं. इतकी गंगा आता चांगली आणि शुद्ध झाली आहे, पण अजून व्हायची आहे, कारण अजून 15-20%च काम झालेलं आहे. मार्च एंडपर्यंत 70 ते 80% गंगा ही शुद्ध होईल असं मी सांगितलेलं आहे. आणि मार्चपासून, कारण गंगा उन्हाळ्यात कोरडी पडते, त्यावेळी 5 बॅरेजेसचं पाणी आम्ही सोडणार आहे. आणि जे उत्तराखंडचे हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहेत त्यांनाही पाणी सोडायला मॅन्डेटरी करायला, अविरल करता आम्ही आता ऑर्डर काढलेला आहे, नोटिफिकेशन काढलेलं आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला गॅरंटी देतो की या मार्चपासून मार्च, एप्रिल, मे, जून उन्हाळ्यात देखील गंगेत कमीत कमी 2 फूट पाणी राहणार आहे. त्यामुळे गंगा अविरल आणि निर्मल. आणि पुढच्या मार्चमध्ये 100% गंगा निर्मल झाल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि सांगताना मला खंत आहे की मुंबईचा समुद्र मात्र शुद्ध होत नाही. मी वरळीला राहतो आणि रात्री सगळं आलं की मित्राबरोबर जाऊन, अजूनही माझी सवय होती त्या फुटपाथ त्याच्यावर बसतो. आता बसणं शक्य नाही, एवढा घाण वास येतो. मला वाटतं की मुंबईचा समुद्र आणि मुंबईची मिठी नदी हे 2 चॅलेंजेस आहेत. मिठी नदी सुधारायला मी पैसे द्यायला तयार आहे आणि म्हणून या दोन्ही खूपच कठीण गोष्टी आहेत. पण कठीण आहे, पण इम्पॉसिबल नाही आहे. आणि म्हणून मिठी नदीमधून देखील जहाज वाहतूक सुरू व्हावी, वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू व्हावं आणि समुद्रात ते जोडल्या जावं आणि त्याचे छोटे छोटे स्टेशन्स पवईपर्यंत राहतील आणि ते शुद्ध आणि स्वच्छ पाणी असेल, हे होऊ शकतं. तुम्ही जर कोरियात गेलात, साऊथ कोरियाला, तर त्यांच्या शहराच्या मध्यभागी त्यांनी असाच घाण नदीला सुंदर करून त्याचं सुंदर रूपांतर केलेलं आहे. मुंबईचं हे घडलं पाहिजे. माझ्या हातात सध्या माझा संबंध नाही आहे, कारण मी मुंबईत पण फार येत नाही आणि या कामाशी काही माझा संबंध नाही आहे. पण मुंबईत मी घडलो. मुंबईचा राहिल्यामुळे मला 2 गोष्टीबद्दल आग्रहाने वाटतं की मुंबईचा समुद्र मॉरिशसच्या समुद्रासारखा झाला पाहिजे. आपण खाली बघितलं तर आपलं प्रतिबिंब दिसलं पाहिजे, एवढा शुद्ध स्वच्छ झाला पाहिजे. सध्याची स्थिती वर्णन न केलेलं बरं आहे. त्यामुळे मुंबईत आता या कामाकरता मात्र तुम्ही जरूर जनआंदोलन उभं करा आणि मुंबईची मिठी नदी आणि समुद्र जर शुद्ध झाला तर मुंबईचं खरं म्हणजे इथिक्स, इकॉनॉमी, इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इथिक्स,
भारतीय संस्कृती, इतिहास, विरासत आपलं दैवत आहे आणि मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, परिवार पद्धती आपली स्ट्रेंथ आहे. आपल्या योग विज्ञान आणि आयुर्वेदाला जगात मान्यता मिळालेली आहे आणि म्हणून शिक्षणातून, समाजातून आणि परिवारातून आपल्या भविष्यातल्या पिढीवर उत्तम मूल्याधिष्ठित संस्कार करणं आणि उत्तम नागरिक घडवणं ही आपली विशेषता आहे. मी लंडनमध्ये गेलो होतो. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मला भाषण करण्याची संधी मिळाली. त्या तिथल्या प्रधानमंत्र्यांनी मला प्रश्न विचारला की तुमच्या देशातली सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे. तर मी सांगितलं गरिबी आणि भूकमरी आहे. त्यांच्याशी बोलल्यावर मग मी त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या देशातली सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे. त्यांनी सांगितलं की सध्या आमच्या सगळ्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये समस्या अशी आहे की नवीन तरुण मुलं मुली लग्न न करताच त्यांना मुलं होतात आणि त्यामुळे आमची समाज व्यवस्था खिळखिळी झालेली आहे. पलीकडे त्यांनी मला असा प्रश्न विचारला की ही समस्या तुमच्या देशात नाही आहे का. मी सांगितलं गरिबी या असताना नाही, पण ही समस्या नाहीच्या बरोबर आहे. त्यांनी म्हटलं हे कसं शक्य आहे. तुम्ही येण्याचं कारण असं आहे की भारतीय समाजाची रचना ही मूल्याधिष्ठित जीवन पद्धतीवर, संस्कार पद्धतीवर, शैक्षणिक पद्धतीवर, परिवार पद्धतीवर आधारित आहे आणि म्हणून जीवन मूल्य, संस्कार, व्यक्ती निर्माण आणि त्यातून सुदृढ, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली समाजाबरोबर सुसंस्कृत समाज आणि त्याला जोडून असणारी ॲडव्हान्स मॉडर्न इकॉनॉमी, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, टेक्नॉलॉजी, सायन्स, रिसर्च, स्किल, कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इंटू वेल्थ, कन्व्हर्शन ऑफ वेस्ट इंटू वेल्थ आणि इकॉनॉमी ही गरिबी दूर करणारी, एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल वाढवणारी, एक्सपोर्ट वाढवणारी, इम्पोर्ट कमी करणारी आणि स्ट्रॉंग इकॉनॉमी आणि एकीकडे आपली जीवन पद्धती, या तिघांच्या समन्वयातूनच भविष्याचा भारत घडणार आहे. आजच्या माझ्या वेळेच्या मर्यादेमुळे त्यातल्या एका छोट्याशाच विषयाला मी स्पर्श करू शकलो, पण मला विश्वास आहे की निश्चितपणे विवेकानंदांची भविष्यवाणी खरी ठरणार आहे आणि आपला देश विश्वगुरू होऊन जगातली महाशक्ती बनल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्यासारखी जी मंडळी आहेत जी देशाकरता आणि समाजाकरता विचार करतात, त्यांच्या विचार मंथनातून आणि संस्कारातून भविष्यातली पिढी निर्माण होईल आणि अंतिमतः आपला देश सर्वोच्च पदावर जाईल असाच माझा विश्वास आहे. धन्यवाद.